जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग। जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग। संताच्या संगाती सदा राही दंग। जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग। जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग। नेत्रे जणू गंगा आणि चंद्रभागा दिसे येथे सारी त्रैलोक्याची शोभा। स्वर्गीय सुखाचा मिळे येथे। हरे कृष्णा. निर्जला एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज सकाळी आम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून ठाण्याच्या बाळकून इस्कॉन मंदिरात गेलो होतो. तिथे मंगल आरती, तुलसी आरती, नरसिंह आरती अटेंड केली, जप वगैरे केला. त्यानंतर आम्ही घरी आलो. मग घरी आल्यावरती भगवंतांना आंघोळ वगैरे घातली, ड्रेसिंग केलं, शृंगार केला, त्यांच्यासाठी भोगा वगैरे बनवला. आणि जेव्हा आपण भगवंताची सेवा वगैरे करतो ना, तेव्हा आपलं शुद्धीकरण होतं. कारण आपल्यामध्ये ना काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, मन इतकं भटकत असतं. रजतम गुणामध्ये आपण असतो, तर त्याचं शुद्धीकरण हे भगवंताच्या सेवेने होतं. आणि आजच्या दिवशी भीमसेनी एकादशी सुद्धा म्हणतात, कारण की भीमाला भूक कंट्रोल नव्हती होत. त्यामुळे व्यासदेवाने त्यांना एकादशीचं हे व्रत सांगितलं होतं, ज्यामुळे वर्षाच्या सर्व एकादशी पकडल्या जातात. इतकं महत्व हे आजच्या एकादशीसाठी आहे. आणि आपण खूप विचार करत असतो की भविष्याचं कसं होईल, काय होईल. आपल्याला काही विचार करण्याची गरज नसते, कारण की भगवंत सर्व पुरवतात आपल्याला. कारण की अमृताहून गोड त्यांचं नाम आहे, रूप आहे. आणि जर भगवंतांनी जर ठरवलं ना, तर एका क्षणात आपलं सर्व काही काढून घेऊ शकतात. सर्व सोडावं लागेल आणि निघावं लागेल. आणि जर त्यांनी ठरवलं तर एका क्षणात आपल्याला सर्व काही मिळतं. मग राखे कृष्ण मारे कोण, मारे कृष्ण राखे कोण. इतकं म्हणजे सुलभ आणि सहज आपलं आयुष्य आहे, सुंदर आहे. आणि भगवंताच्या सानिध्यामध्ये, दर्शनामध्ये, नामामध्ये इतका दिव्य आनंद मिळतो की आपली कोणतीच इच्छा राहत नाही. की सर्व काळजी घेणारे भगवंत आहेत, ते आपल्याला सर्व पुरवत आहेत. खूप छान वाटतं असं एकादशीचं व्रत केल्याने हा आनंद मिळतो. हरे कृष्ण.